नमस्कार. मी वैभव जोशी आणि आता आपण बघणार आहोत कन्या राशीचं 2026चं राशी भविष्य. कन्या रास ही बुधाची रास आणि राशीमालेतली 6वी रास. अतिशय बुद्धिमान अशी ही रास आहे आणि याचं बोधचिन्ह कन्या म्हणजे निसर्गता चंचलता या राशीमध्ये असते. एखादी लहान मुलगी बघा इकडे-तिकडे सतत धावत असते. एका ठिकाणी बसून राहत नाही. म्हणजे ती चपळता आहे, ती या राशीमध्ये आहे. उच्छृंखलता म्हणजे सतत एखाद्या विषयावरती कोणतं ठाम मत नाही, पण तरीसुद्धा बुद्धिमान आहे, हुशार आहे. प्रत्येक गोष्टीत आपलं हित कसं साधायचं हे कन्या राशीच्या लोकांना योग्य ते समजतं. इतर सगळ्या राशीपेक्षा कन्या राशीच्या लोकांना आपलं हित कशात आहे हे त्यांना समजतं. त्याच्यामुळे शक्यतो हे लोकं आपलं नुकसान होऊ देत नाहीत. त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या खबरदारीमुळे यांचं शक्यतो कधी नुकसान जास्त झालेलं आपल्याला दिसत नाही. कारण मूळतःच ते हुशार असतात. कोणावर लवकर त्यांचा विश्वास बसत नाही आणि याच कारणामुळे कदाचित आपण त्यांना संशयी आहेत असं म्हणतो. पण तरीसुद्धा हा संशय नसून प्रत्येक गोष्ट बारकाईने बघण्याचा त्यांचा जो नैसर्गिक कौल आहे, त्यासाठी त्यांचा स्वभाव जो आहे, तो अशा प्रकारे होतो. तर आपल्या 2026च्या ज्या कुंडलीप्रमाणे आपल्या दशम स्थानात गुरु महाराज, सप्तम स्थानात शनी महाराज आणि रोगस्थानामध्ये षष्ठ स्थानामध्ये राहू अशा प्रकारचं आपलं हे ग्रहमान आहे. गुरु महाराज यावर्षी 3 राशीतून भ्रमण करत आहेत आणि त्या वेगवेगळ्या राशीतून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा फायदा आहे आणि गुरु महाराज हे आपल्यासाठी भरपूर फायदा या वर्षात घेऊन आलेले आहेत. कारण वर्षाच्या शेवटी ते आपले द्वादश स्थानात जात आहेत. म्हणजे तुम्ही शेवटचे जर महिने सांभाळलेत, तर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण हे वर्ष आपल्याला भरभराटीचंच आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये लाभ उत्पन्न करून देणार आहे. उत्तमोत्तम लाभ आपल्याला प्रदान करणारं हे असं वर्ष आहे. गुरु महाराज अशा प्रकारे प्रसन्न असताना आपण कोणतीही कामं आपली बिनदिक्कत करून घेऊ शकता. आपल्याला जर घर घ्यायचं स्वप्न असेल, तर नक्कीच गुरु महाराजांच्या आशीर्वादाने आपलं घर पूर्ण होऊ शकतं. ज्या ज्या लोकांची वर्षोनवर्ष जी घराची, जागेची कामं अडलेली असतील, त्या लोकांसाठी हे वर्ष म्हणजे अगदी सोने पे सुहागा अशाच प्रकारचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी वर्षाच्या सुरुवातीपासूनच कामाला लागा. पैशाची सोय जरी होत नसेल, तरीसुद्धा ती कुठून ना कुठून सोय होऊन जाईल. अगोदर तुमचे लोन एखाद्या गोष्टीत होत नसेल, तर ते पण तुम्हाला होईल आणि अशा प्रकारे सर्व बाजूने तुम्हाला मदत करून तुम्हाला पुढे उभं करण्यासाठी ही जे 2026चं वर्ष हे खूपच सुंदर आहे, उत्तम आहे. तुमच्यापैकी जर कोणी भागीदारीमध्ये एखादं काम करत असेल, तर तुम्हाला थोडीशी सावधगिरी या भागीदारीच्या धंद्यामध्ये करायला पाहिजे. व्यावसायिक भागीदारांकडून तुम्हाला कदाचित थोडंसं सेटबॅक किंवा थोडंसं नुकसान किंवा तुम्ही त्याच्यातून थोडंसं समाधानी नसल्यासारखं वातावरण तयार होऊ शकतं. त्याच्यामुळे शक्यतो भागीदारीच्या व्यवसायात जास्त गुंतवणूक करू नका आणि केलीच असेल तर खूप सावधानतेने करा आणि स्वतः तिकडे लक्ष द्या. दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. जर राहिलात तर तोच तुमच्यासाठी दुःखाचा काळ ठरू शकतो. त्याच्यामुळे जो सावध तो सुखी अशा प्रकारे पवित्रा तुम्ही भागीदारीच्या संदर्भात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपला जो कौटुंबिक जोडीदार आहे म्हणजे आपली पत्नी किंवा पती एकमेकांच्यामध्ये विश्वासाचं नातं तुम्ही ठेवायला हवं आहे. कारण या संपूर्ण कालखंडामध्ये 2026 मध्ये असे काही प्रसंग घडू शकतील आपल्या संसारामध्ये ज्याने अविश्वास होईल, संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. उगाचच वादविवाद घरामध्ये आणि त्या वादविवादाचा तुमच्या स्वतःच्या वागण्याशी काही संबंध नसतो. असे वादविवाद म्हणजे दुसऱ्याचं काहीतरी झालं, दुसऱ्याचे काहीतरी विषय आहेत आणि तुमच्या घरात त्यासाठी वादविवाद. अशा बारीक-सारीक गोष्टीमुळे तुमच्या घरात कलह होऊ देऊ नका आणि ज्या विषयाचा आपल्याशी संबंधच नाही, अशा विषयी उगाचच तुम्ही वादविवादात पडू नका. आपला राशीस्वामी बुध आहे. बुध हा कम्युनिकेशन, वाणिज्य, कॉमर्स
त्याचबरोबर मध्यस्थ म्हणजे जे लोक मिडलमॅन आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत चांगलं राहणार आहे. मध्यस्थीच्या व्यवहारामध्ये एजंटचा व्यवसाय येऊ शकतो. हा पण व्यवसाय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे एजंट जे दोन सेवामध्ये किंवा दोन वस्तूंच्या मध्ये जे मध्यस्थाचं काम करतात त्यांच्यासाठी हा 2026 हा कालखंड हा खूपच चांगला जाणार आहे. पण मध्यस्थ म्हणजे कोणाला जामीन राहू नका. नक्कीच तुम्हाला जर जामीन राहिलात तर त्यातून तुम्हाला त्रास होईल. कशासाठीच जामीन राहू नका. पैशासाठी जामीन, उपस्थितीचे जामीन, कशासाठी जामीन राहू नका. तर मात्र तुम्हाला त्रास होईल. बाकी मध्यस्थांचे व्यवहार करण्यासाठी उत्तम असा कालखंड आहे. ज्यांचे परदेशाशी संबंध आहेत व्यापारा संबंधाने त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अतिशय उत्तम आहे. नवनवीन तुम्हाला परदेशातून जे आहेत ते व्यवसायाच्या संधी, व्यापाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ज्यांचं कम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड एकदमच चांगला आहे. पण तरीसुद्धा भागीदारीमध्ये गुंतवणूक करू नका. जे तुमचं प्रत्यक्ष ज्याचं तुमच्यावर कंट्रोल असेल, तुमचं नियंत्रण असेल, अशाच व्यवसायात आपण गुंतवणूक करा. आणि ती गुंतवणूकसुद्धा तुम्हाला सांभाळूनच करायला हवी. आपल्या आरोग्याविषयी जर आपण बोलू तर राहू महाराजांच्या कृपेने आपलं आरोग्य तसं चांगलंच राहील. पण तरीसुद्धा गुप्त ठिकाणी होणारे आजार हे आपल्याला सतावू शकतात. त्याच्यामुळे त्या आजाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कधी कधी हे आजार जे आहेत ते आपल्याला कोणाला सांगण्यासारखे नसतात. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर अजूनच वाढत जाणार आहे अशी परिस्थिती आहे. चोरीच्या ज्या घटना आहेत त्याच्यापासून तुम्हाला त्रास होऊ शकतो. एखादी गोष्ट नष्ट होणं, चोरी होणं हा पण प्रकार 2026मध्ये आपल्या बाबतीत घडू शकतो. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क आपल्याला राहायला हवं आहे. आपले नोकर चाकर जे पण आपल्या हाताखालचे लोक आहेत त्यांच्यावर आपण विशेष लक्ष ठेवा. म्हणजे सगळ्यांच्याकडे संशयाने बघायचं असं नाही, पण विशेष लक्ष ठेवायचं. म्हणजे आपल्याला त्यांच्या वर्तनापासून त्रास होणार नाही ही काळजी आणि खबरदारी आपण या वर्षात घ्यायची आहे. आपले संतती, आपली मुलंबाळं आणि तुमचे संबंध या वर्षामध्ये चांगले राहतील. तरीसुद्धा वर्षाच्या उत्तरार्धात थोडेसे संततीचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. म्हणजे वडिलांचे मुलाबरोबर संबंध वादविवाद होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काळजी घ्यावी. घरात वादविवाद होणार नाहीत याविषयी विशेष काळजी घ्यावी. सॉरी, हे करतो, स्टॉप करतो थोडं. तुम्ही आता कसं खाली बघत होतात हां हां तसंच राहा. मी त्यानंतर कट करून बरोबर घेईन आणि इकडनं चालू करतो. काय बोलायचं? आता किती मिनटं झाली? 8.42. ओके. हां, घेऊ. उद्योगधंद्यामध्ये आणि नोकरीमध्ये आपल्याला यशप्राप्तीसाठी आणि अपेक्षित असं हित आपलं साधण्यासाठी आपण एक व्यंकटेश स्तोत्र नावाचं एक अतिशय सामर्थ्यपूर्ण आणि खूप प्रसादिक असं स्तोत्र आहे. एक विशिष्ट प्रकारे ते करायचं असतं. तर त्याचं तुम्ही संशोधन करा, सर्च करा. व्यंकटेश स्तोत्र हे आपल्यासाठी एक संजीवनी देणारं आणि सगळ्या इच्छा पूर्ण करणारं हे असं आपल्यासाठी व्रत आहे. आणि नक्कीच तुम्ही ते करून पहा. प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीने हे व्यंकटेश स्तोत्राचा तुम्ही 2026मध्ये सॉरी काय हां नाही इकडे सरळ बघताना तसंच बघून मग चालू करा. एक सेकंद बघा, 2 सेकंद बघा आणि चालू. हां 2026मध्ये
आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचा जास्तीत जास्त आपल्याला लाभ कसा करून घेता येईल याकडे आपण लक्ष ठेवायचं. मंडळी, आपल्यासाठी हे वर्ष खूपच चांगलं आहे. तरीसुद्धा पोटाच्या जे आजार आहेत, पोटापासून होणारे सगळे आजार आहेत, त्यावरती आपण विशेष लक्ष द्यावं. अपचन आहे, यापासून होणारे जे आजार आहेत त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढे ते आजार वाढू देता कामा नये. आणि एकंदरीत हे संपूर्ण वर्ष आपल्यासाठी संमिश्र स्वरूपाचे असेल आणि विशेषतः जे मध्यस्थ करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी या वर्षात नवीन काहीतरी संकल्प घेऊन जर तुम्ही पुढे आलात तर नक्कीच तुम्हाला ही मालामाल करून देणारं हे वर्ष आहे. तर या वर्षातल्या ग्रहस्थितीचा आपण फायदा करून घ्या. आपण पाचू या रत्नाचा आपण वापर करा. पाचू हे बुधाचे हे रत्न आहे आणि खूपच उत्तम व्यापारामध्ये, कम्युनिकेशनमध्ये, आपलं संभाषण कौशल्य सुधारण्यामध्ये आणि दुसऱ्यावरती आपला प्रभाव टाकण्यासाठी हे पाचू हे अत्यंत सुंदर आणि प्रभावशाली असं रत्न आपण या वर्षामध्ये धारण करू शकता. व्यंकटेश स्तोत्राबाबतीत जर आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे, हे स्तोत्र कसं करावं, तर आणि त्या बाबतीत माझ्याकडून आपल्याला जर व्हिडिओ बनवून हवा असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये आपण आम्हाला सांगा. आपल्या जर रिक्वेस्ट आल्या तर हे स्तोत्र आपल्यासाठी, या स्तोत्राचं सखोल मार्गदर्शन आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये करू. या विषयी अजून काही आपलं जर काही शंका असतील, मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर तुम्ही हे जे नंबर खाली दिलेत त्याच्यावरती तुम्ही आम्हाला संपर्क करा. आमच्या कार्यालयाला भेट द्या. हे वर्ष आपल्याला सुखाचं, समाधानाचं जावो. सगळ्या बाबतीत आपली भरभराट हो आणि उत्तम आरोग्य याची प्राप्ती आपल्याला लाभो. धन्यवाद.